तर ह्या समाजाला खरंच एवढ्या प्रमाणामध्ये आरक्षण देण्याची गरज राहिली आहे का? तर हे काम न्यायपालिकेचं आहे आणि न्यायपालिका या ठिकाणी सपशेल फेल झालेली आहे. ऑन रेकॉर्ड सांगतोय. आहे ते आरक्षण कसं टिकवायची अशी पंचायत आता ओबीसी प्रवर्गासमोर येऊ शकते. अगदी एक एक पानाच्या GRनं त्याच्या जाती, पोटजाती असं आरक्षणामध्ये घालण्यात आल्या. यू विल बी सरप्राइज्ड की हा अहवाल पूर्णपणे सुप्रीम कोर्टासमोर मांडलाच नाही. आरोप जरांगे पाटलांवरही सोशल मीडियावर होतो की तेही राजकीय दृष्टिकोनातूनच ते आंदोलन पेटवतात. सोशल मीडिया वीर आहेत, हे कोणी अभ्यासक नसतात. बरोबर. थोडंसं मागे जाऊन हे बघणं गरजेचं आहे की देताना हे मुळातच चुकीचं दिलेलं आरक्षण अशा पद्धतीनं इतक्या पर्सेंटेजला चालू ठेवलं पाहिजे. हॅलो सर. नमस्कार. कसे आहात? छान. ओके. सो आपण हा पॉडकास्ट जो करतोय हा आपण आरक्षण या विषयावर बोलतोय, तर तुमचा आरक्षण या विषयाशी कसा संबंध आला इथून आपण सुरू करूया. सुप्रीम कोर्टमध्ये प्रॅक्टिस करत असताना साधारण फेब्रुवारी 2013 मला माझी आमदार स्वर्गीय माननीय विनायकरावजी मेटे यांचा 9 वाजता फोन आला. ओके. की तुम्ही पुण्यात आहात का? म्हटलं आहे. आणि तुम्हाला तातडीनं बार्टी कार्यालयामध्ये येता येईल का? असं आरक्षणाच्या संदर्भामधलं आम्हाला ओपिनियन पाहिजे. ओके. तो काळ होता, राणे समितीनं अहवाल सादर केलेला होता. अच्छा. आणि राणे समितीच्या अहवालाच्या आधारावर राज्य शासनाला आयोगाकडे तो अहवाल न पाठवता आरक्षण देता येईल का? जनरल इलेक्शन्सचा काळ होता तो. तर त्या जनरल इलेक्शन्सच्या अगोदर शासनाला आरक्षण देता येईल का? मग मी गेलो आणि मी त्यांना प्रायमा फेसी ओपिनियन दिलं की तुम्हाला असं आयोगाकडे न पाठवता करता येणार नाही, कारण राणे समिती हा काही आयोग समकक्ष होऊ शकत नाही. ओके. तर त्यामुळे तुम्हाला हा राणे समितीचा अहवाल आयोगाकडे पाठवला पाहिजे, त्यावर त्यांचा अभिप्राय घेतला पाहिजे आणि मग तुम्ही कायद्यानुसार त्याच्यावरती अंमलबजावणी करू शकता. ओके. अशा पद्धतीनं मी आरक्षणाच्या विषयामध्ये इन्व्हॉल्व्ह झालो. आता बरेचसे मुद्दे आहेत, म्हणजे आपण सध्या बघतोच की एक ओबीसी आंदोलन आहे, मराठा आरक्षण आंदोलन आहे, धनगर आरक्षण एक आंदोलन आहे, बरेचसे आरक्षण रिलेटेड काही आंदोलनं महाराष्ट्रात सुरू आहेत. पण त्या विषयांकडे जाण्याआधी आरक्षणाची पार्श्वभूमी, म्हणजे भारतात पहिलं आरक्षण कुठून आलं, कसं आलं, कशासाठी आलं, याची एक जरा पार्श्वभूमी तुम्ही समजून सांगितली तर बरं होईल. तुम्हाला आपण महाराष्ट्रातले आहोत म्हणून एक गोष्ट सर्वांनाच माहीत असेल की महाराष्ट्रामध्ये म्हणजे तेव्हाचं कोल्हापूर संस्थान, ओके, म्हणजे छत्रपती शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्यामध्ये वेदोक्त नावाचं एक फार मोठं प्रकरण झालं होतं. ओके. त्यामध्ये सुरुवातीला असं झालं की छत्रपती शाहू महाराजांच्या विधी प्रक्रिया आहेत, त्यांना ते छत्रपती असल्यामुळे आणि क्षत्रिय असल्यामुळं त्यांना वेदोक्त पद्धतीनं हे सर्व शास्त्रोपचार होणं त्यांचा अधिकारही होता आणि ते अपेक्षित होतं. ओके. परंतु त्यांच्याकडे जे असणारे ब्राह्मण वृंद होते तर त्यांनी ते करण्यास नकार दिला आणि ते पुराणोक्त पद्धतीनं त्यांचे शास्त्रोपचार आहेत ते करायचे. शाहू महाराजांनी बरंच ते प्रकरण लावून धरलं आणि त्यातून शाहू महाराजांच्या असं लक्षात आलं की एकंदर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फक्त ब्राह्मण समाज आहे. ओके. याचं कुठेतरी बॅलन्स राखला गेला पाहिजे, नाहीतर हे पुढे जाऊन समाजाला घातक ठरू शकतं. आणि म्हणून पहिल्यांदा 1902 शाहू महाराजांनी आरक्षणाचा कायदा भारतामध्ये आणला. ओके. आणि ती खरी भारतामध्ये आरक्षणाची पहिली केस आहे किंवा तिथं पायाभरणी आरक्षणाची झालेली आहे. राईट राईट. आणि मग स्वतंत्र भारतामध्ये आरक्षण सुरू झालं. त्याच्यानंतर आरक्षणाचे बरेच विषय आहेत. म्हणजे 1902 ते 1947चा जर का भाग बघितला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामध्ये खूप मोलाची कामगिरी अगदी सुरुवातीपासून केली. बरोबर. आणि त्यातल्या त्यात म्हणजे तुम्ही आता मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आपण बघायला गेलो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या फोरम समोर मराठा आरक्षणाची बाजू लावून धरली आणि मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलं. ते साधारण 1928 ते 1947 त्यांच्या कालखंडामध्ये, ब्रिटिश काळामध्ये. आणि ते कसं मिळवून दिलं तर तेव्हाचे जे प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट्स होते तर त्या प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट्समध्ये आरक्षणाची प्रोव्हिजन होती. अच्छा. ती का होती? कारण तिथे ॲडल्ट सफराज नव्हतं, म्हणजे 18 वर्ष वय झालं मतदानाचा अधिकार मिळणार असं नव्हतं. तर तिकडे क्वालिफाईड वोट नावाचा प्रकार होता, म्हणजे तुमचं उत्पन्न किती आणि शिक्षण किती, अच्छा, ह्या गोष्टीवरती तुम्हाला मतदानाचे अधिकार होते. ओके. आणि मग त्यामध्ये मराठा समाज इतका लोकसंख्येनं जास्त असताना देखील या प्रांतामध्ये म्हणजे त्यावेळी हैदराबाद, CP बेरार आणि बॉम्बे प्रोव्हिन्स, ओके,
तर ह्या सगळ्याचा विचार केला तर मराठा समाज मोठ्या संख्येनं असून देखील त्यांचं प्रतिनिधित्व तेवढं नव्हतं, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा ही मागणी लावून धरली आणि तो हक्क मराठ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा त्या प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंटमध्ये मिळवून दिला. राईट. आणि मग ज्यावेळेस 47ला भारत स्वतंत्र झाला त्यानंतरचे जे संविधान आलं किंवा त्यानंतर आरक्षण रिलेटेड जे कायदे झाले, मग त्यामध्ये मराठा आरक्षणाचं काय? आता 1935च्या जी लिस्ट होती त्याच्यामध्ये मराठ्यांना आरक्षण होतं. 1942ची जी लिस्ट होती त्याच्यामध्ये मराठ्यांना आरक्षण होतं. ओके. 1947 रादर आपण 1950ला घटना अडॉप्ट केलेली आहे. 1950च्या पुढचा कालखंड जर का बघितला आणि महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्टमध्ये बघितला तर अक्षरशः 1950 ते 1967 एक व्हॉइड किंवा एक ब्लँक आपल्याला दिसून येतो. ओके. तो कालखंड होता पहिला आयोग संविधानाच्या आर्टिकल 340 अनुसार काका कालेलकर आयोगाच्या अहवालाचा. तो अहवाल खूपच बोल्ड आणि खूपच अगदी वस्तुस्थितीदर्शक होता आणि त्यामुळे तो ऍक्सेप्ट केला गेला नाही 1955च्या सुमारास. पण मग महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची स्थिती काय होती तर आपल्याला डायरेक्ट 1959 कडे यावं लागतं आणि एका दूरदृष्टी असलेल्या नेत्याचं विजन आपल्याला इथं ऍप्रिशिएट केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्रामध्ये 1959ला EBC म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड कॅटेगरीसाठी ज्यांचं उत्पन्न 900 रुपयापेक्षा कमी आहे वार्षिक उत्पन्न कुटुंबाचं, त्या सर्वांना आरक्षणाची सुविधा जातीविरहित देऊ केली. ओके. जे आपण आता EWS म्हणतो. ओके. आजचं EWS एका अर्थानं बोगस आहे, आपण त्याच्यावरती पुढे येऊया. ओके. पण त्यांनी जे सुरू केलं होतं ते खरंच इट वॉज अ माइलस्टोन आणि याची दखल माननीय सर्वोच्च न्यायालयानं MR बालाजीचा जो 1963चा खटला त्या न्यायालयासमोर होता सर्वोच्च न्यायालयासमोर, तेव्हा महाराष्ट्राची केस त्यांच्यासमोर नव्हती पण तरीही त्यांनी महाराष्ट्राने उचललेल्या या पावलाची दखल घेत अप्रिशिएट केलं होतं त्याला. मग हे असताना पुढे BD देशमुख समिती 1964ला आली, त्यांनी अहवाल दिला आणि त्याचं अतिशय पर्यावसान असं शब्द वापरतो मी की पर्यावसान करून 1967ला आत्ता जे प्रचलित आरक्षण आहे ओबीसीचं ते आरक्षण देण्यात आलं. घटनेनं 1951च्या ऑर्डरनं SC STचं आरक्षण दिलेलंच होतं. आपण SC ST आरक्षणाबद्दल बोलत नाही आहोत, आपण बोलतोय तिसरं घटनेनं घटनादत्त आरक्षण OBC. याला आपण घटनेच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर ACBC म्हटलं पाहिजे, कारण ती प्रॉपर टर्मिनॉलॉजी आहे घटनेमध्ये. अच्छा. तर ते 1967ला आलं. मग 1967ला येताना त्याच्यामध्ये ज्या 180 जातींचा अंतर्भाव करण्यात आला त्याला काही बेसिस होता का? त्याला खरंच काही बेसिस नव्हता. ओके. म्हणजे त्या जातींचा अंतर्भाव हा त्या काळचे जे काही ब्युरोक्रॅट्स असतील त्यांनी रला ट जोडून रँडमाइज ह्यानं केलं आणि त्याच्यामुळे तुम्ही बघा 1967च्या यादीमध्ये माळी आणि तेली जातींना आरक्षण नाहीये. ओके. पुढे 1968 मध्ये एकेका पानाचे GR काढून त्या जातींना आरक्षण देण्यात आलं. अच्छा. म्हणजे इतक्या ॲनोमलीज होत्या आणि पुढे जर का आपण बघितलं तर अगदी एक पानाच्या GRनं त्याच्या जाती पोटजाती असं आरक्षणामध्ये घालण्यात आल्या आणि ते कंटिन्यूड राहिलं, म्हणजे खूप कालावधीपर्यंत ते कंटिन्यूड राहिलेलं आहे. ओके. सो मोर दॅन ऑलमोस्ट 6 decades वी हॅव बीन फेसिंग सिमिलर इन्क्लुजन्स. अच्छा. याच्यामध्ये पुढं आपण थोडंसं गेलो तर त्याच्याही पेक्षा एक महत्त्वाचा टप्पा डॉक्टर शरद पवार यांनी त्यांच्या 1979च्या निर्णयामध्ये घेतला. अच्छा. आणि यू विल बी सरप्राइज्ड 1979 ते 1984 महाराष्ट्रामध्ये 80% एवढं आरक्षण होतं आणि ते जातीविरहित आरक्षण होतं. त्याच्यामध्ये कुठलीच जात सांगावी लागत नव्हती, ते पूर्णपणे इकॉनॉमिक बेसिसवरती होतं. ओके. म्हणजे आता जे आपण म्हणतो कास्ट रिझर्वेशन तो प्रकारच नव्हता आणि हे खरं तर एका अर्थाने खूपच की विजनरी असं पाऊल होतं. पण पुढे शिवाजी गर्जे नावाच्या एका तहसीलदारानं ते चॅलेंज केलं आणि सुप्रीम कोर्टानं ते 1984 मध्ये स्ट्राईक डाऊन केलं. ओके. म्हणजे त्यावेळी ते फक्त भारतात दुसरीकडे कुठेही नव्हतं, महाराष्ट्रातच होतं. ओके. पुढे मग आपण जाणतो की 1990ला मंडळ कमिशनचा अहवाल जो पूर्वीच आलेला होता पण त्याची अंमलबजावणी करण्याचं केंद्र शासनानं ठरवलं, VP सिंग गव्हर्नमेंटने ठरवलं आणि त्यांनी जे काही ऑफिस मेमोरंडम काढले तर ते चॅलेंज झाले आणि इंदिरा साहनी नावाचं एक फार मोठं प्रकरण ज्याच्यामध्ये 9 न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे यांनी एकत्र येऊन निवाडा दिलेला आहे. अच्छा. आणि ते इंदिरा साहनी प्रकरण किंवा तो न्यायनिवाडा हे भारतामधल्या OBC आरक्षणाचं बायबल किंवा गीता ठरलं.
ओके. आणि आज तागायत अगदी आंधळेपणानं त्यालाच फॉलो करतो. आणि मला वाटतं की तिथंच कुठंतरी पहिली चूक ही न्यायपालिकेकडून झाली. कारण न्यायपालिकेनं त्याच्यामध्ये अतिशय सुंदर अशी आचारसंहिता घालून दिली असं म्हणूयात, की नियम घालून दिले की राज्यस्तरावरती आयोग पाहिजे, केंद्र स्तरावरती आयोग पाहिजे, त्याचे कायदे पाहिजेत, त्याची प्रक्रिया काय असायला पाहिजे, त्यांनी इन्क्लुजनसाठीचे अर्ज, एक्सक्लुजनसाठीचे अर्ज कसे ट्रीट केले पाहिजेत, वगैरे वगैरे वगैरे. सगळं झाल्यानंतर मात्र असं सांगितलं की भारताला स्वातंत्र्य मिळून आणि राज्यघटना अडॉप्ट करून 40 वर्ष झालेली आहेत आणि एक मोठा तबका आरक्षणाच्या बाहेर आहे, म्हणून आम्ही आमच्या अधिकारामध्ये, जे की सर्वोच्च न्यायालयाला ते अधिकार आहेत, सर्वोच्च न्यायालयाचा शब्द हा कायदा असतो, बरोबर, आणि त्या अधिकाराचा वापर करत त्यांनी ते आरक्षण देऊ केलं. म्हणजे काय, म्हणजे इंदिरा सहानीनं स्वतः इंदिरा सहानीचा न्यायनिवाडा फॉलो केला का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. अच्छा. आणि त्यांनी ते आरक्षण देऊ केलं आणि त्याच्यानंतर सांगितलं की प्रत्येक राज्य शासनानं आणि केंद्र शासनानं याची अंमलबजावणी करावी आणि पुढील कालावधीमध्ये म्हणजे 6 महिन्यामध्ये याचे अहवाल घ्यावेत आणि ज्या काही स्टेप्स घ्यायच्या त्या आज तागायत कोणी घेतलेल्या नाही आहेत. ओके. एकही राज्य नाहीये किंवा केंद्र सरकार, कुठली एवढी सरकार आली आणि याच्यामध्ये कुठलंही राजकारण डिस्कस करण्याची आपल्याला गरज नाही. हे सर्व म्हणजे सर्व स्टेट्समध्ये सर्व सत्ताधारी पक्षांनी कोणीही याच्यामध्ये इंदिरा सहानीप्रमाणे कधीही त्याच्यानंतर स्टेप्स घेतलेल्या नाही किंवा त्याच्या दशकापासूनच्या सगळ्या सरकारांनी केलेलं नाहीये. ओके. त्याच्यामध्ये अतिरेक कुठे झाला, महाराष्ट्रामध्ये 23 मार्च 1994 आरक्षणाची जी स्थिती होती ती अशी होती की SC आणि ST हे 20% आरक्षण होतं. SC 13%, ST 7% आणि 10% OBC आणि 4% VJNT. ओके. तर असं 14% OBC आरक्षण तेव्हा होतं. त्याची मर्यादा 23 मार्च 1994च्या एका GRनं, आता खरं तर तेव्हा इंदिरा सहानीचा निवाडा आलेला होता आणि त्यामुळे इंदिरा सहानीमध्ये दिलेला मॅन्डेट राज्य शासनानं फॉलो करणं गरजेचं होतं. म्हणजे त्यांचं आयडेंटिफिकेशन, त्यांची इनॲडिक्वेसी ऑफ रिप्रेझेंटेशन तपासणं आणि ते प्रत्येक समूहगणिक म्हणजे क्लास वाईज ते तपासणं. आता जात जेव्हा आपण बघतो ना तेव्हा खरं तर राज्यघटना त्याला क्लास ह्या दृष्टीनं बघते, बरोबर. तर त्या प्रत्येक क्लासचं वर्गीकरण करून त्यांचं इनॲडिक्वेसी ऑफ रिप्रेझेंटेशन आणि मागासलेपण 4 पॅरामीटर्सवरती आहे. त्यातला महत्त्वाचा पॅरामीटर आहे सामाजिक मागासलेपण, शैक्षणिक मागासलेपण, आर्थिक मागासलेपण आणि इनॲडिक्वेसी ऑफ रिप्रेझेंटेशन. अशा पॅरामीटर्सवरती ते बघायला पाहिजे. तर ते न बघता सरळ ते 14% आरक्षण 30% आणि पुढे गोवारी कांड झाल्यानंतर आणखीन 2% ते वाढवलं आणि 32% महाराष्ट्रामध्ये ते आरक्षण. अच्छा. आता त्याची परिणिती अशी झालेली आहे की आज महाराष्ट्रामध्ये 32% म्हणजे OBC समाज एकूण जर का बघितला त्याच्यामध्ये अगदी कुणबी मराठ्यांचा देखील समावेश होतो. तर त्यांची लोकसंख्या ही 32% आहे. ओके. त्यांना 32% आरक्षण आहे गेली ऑलमोस्ट 30 वर्ष. आणि आता त्यांचं मागच्या 10 वर्षांमध्ये शासकीय रेकॉर्डनुसार शासकीय नोकऱ्यांमधलं प्रतिनिधित्व हे 34 ते 43% आहे. अच्छा. गेल्या 10 वर्ष. ओके. म्हणजे आता खरी गरज अशी आहे हे बघण्याची की आता ह्या समाजाला खरंच एवढ्या प्रमाणामध्ये आरक्षण देण्याची गरज राहिली आहे का, A. आणि B, त्याच्यात थोडंसं मागे जाऊन हे बघणं गरजेचं आहे की देताना हे मुळातच चुकीचं दिलेलं आरक्षण अशा पद्धतीनं इतक्या पर्सेंटेजला चालू ठेवलं पाहिजे. ओके. मला विचाराल तर कोणी सत्ताधारी बघू शकतात का, तर त्याचं उत्तर एक ऑब्व्हियस नो असं आहे. कारण प्रत्येकाला राजकारण सांभाळायचं आहे. बरोबर. त्यामुळे कोणी मराठ्यांच्या विरोधात जाऊ इच्छित नाही, कोणी OBCच्या विरोधात जाऊ इच्छित नाही. मग हे काम कोणाचं, तर हे काम न्यायपालिकेचं आहे. आणि न्यायपालिका या ठिकाणी सबशेल फेल झालेली आहे. न्यायपालिका पीस मिलमध्ये निवाडे करण्यामध्ये अतिशय आनंदित आहे. जो विषय समोर आला तेवढ्या पुरतं बघायचं आणि पुढे ढकलायचं. या न्यायपालिकेच्या वृत्तीमुळे आज आपण महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशामध्ये ही जी विदारक परिस्थिती आहे, मग त्यामध्ये अगदीच तुम्ही उत्तर भारतातल्या काही राज्यांमध्ये जाट लोकांचं आंदोलन असेल किंवा मागणी असेल, गुजरातमध्ये पाटीदार लोकांचं असेल किंवा अगदी तेलंगणा हैदराबादमध्ये कापू लोकांचं आंदोलन असेल, हे सगळे शेतकरी वर्ग आहेत. आणि यांना आरक्षणाची गरज आहे का, तर डेफिनेटली आहे. आता मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर अगदी 1902 पासून मराठा समाज हा आरक्षणामध्ये होता. पण ॲडल्ट सफराज आल्यामुळे आणि महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये साधारणतः 30-32% या समाजाची पॉप्युलेशन आहे. त्यामुळे प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात मिळालं. पण ते प्रतिनिधित्व मिळाल्यामुळे
जनमानसाला काही फायदा झाला का, तर नाही झाला. आपण बघतोय की सामाजिक स्थिती देखील सुधारलेली नाहीये, आर्थिक स्थिती देखील सुधारलेली नाहीये, शैक्षणिक स्थिती देखील त्या प्रमाणात सुधारलेली नाहीये. आता काय होतं, 1/3 एवढा समाज एखाद्या राज्याच्या लोकसंख्येच्या असेल तर त्या समाजाचे थोड्या अधिक प्रमाणामध्ये लोक चांगल्या पदावरती किंवा चांगल्या सामाजिक स्तरामध्ये असतीलही, परंतु म्हणून जे मासेस आहेत त्यांना दुर्लक्षित करून चालणार नाही किंवा त्यांचं मागासले पण आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. बरोबर. म्हणजे त्या लोकसंख्येच्या प्रमाणात तेवढं प्रतिनिधित्व नाही. आणि त्याच्यातही पुढे जाऊन आणखीन जर का आपण बघितलं तर विदर्भातला मराठा हा बऱ्यापैकी कुणबी म्हणून ओबीसी मध्ये आलेला आहे. ओके. पश्चिम महाराष्ट्र किंवा खानदेशाचा जो भाग आहे इथे मराठा समाजाला बऱ्यापैकी कुणबीच्या नोंदी आढळून येतात. अच्छा. इथला काही भाग सधन देखील असल्यामुळं इथं फारशी अशी वानवा जाणवत नाही. आणि कोकण पट्ट्यामध्ये मराठा समाज जेमतेम आहे आणि त्यांना देखील कुणबीचे प्रमाणपत्र मिळतात. ओके. हा खऱ्या अर्थानं प्रश्न जो आहे तो मराठवाड्याचा आहे. अच्छा. आणि मराठवाड्यामध्ये निजामांनी रेकॉर्ड जाळली होती, अक्षरशः म्हणजे रेकॉर्ड जाळली होती हैदराबाद संस्थान. ओके. आणि त्यामुळे ते रेकॉर्ड मिळून येत. आता जे रेकॉर्ड सापडले आहेत किंवा जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर जे रेकॉर्ड सापडलेले आहेत ते रेव्हेन्यू मधले रेकॉर्ड्स नाही आहेत जे टिपिकली शोधले जायचे. अच्छा. ते रेकॉर्ड्स आहेत TILRचे. ओके. आणि त्या TILRच्या रेकॉर्डमध्ये त्या नोंदी आढळल्यामुळे आता मोठ्या प्रमाणामध्ये तिथे कुणबी प्रमाणपत्र देऊ लागलेले आहेत. हेच जर का शासनाने अजून त्याच्यामध्ये काम केलं तर खरं पाहता हा विषय अतिशय सोप्या पद्धतीने सोडवता येण्यासारखा आहे. परंतु मी तुम्हाला सांगितलं की राजकीय लोकांची एक अडचण असते, जसं आहे तसं करायला गेलं तर कोणीतरी नाराज होणारच. आणि त्यामुळे खरं पाहता हा कुणबी प्रमाणपत्र देण्याचा विषय पूर्णपणे सोडवला जात नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. अच्छा. आणि मग यात जे मराठा आंदोलन जे आहे, आज आपण जरांगे पाटलांचं बघतो किंवा काही वर्षांपूर्वी एक मराठा रॅलीज निघायच्या, तर याची सुरुवात कुठे झाली? याची सुरुवात खरं पाहता 1981ला अण्णासाहेब पाटलांनी जो मोर्चा काढला होता तिथं पहिल्यांदा याची मागणी झाली. आणि तेव्हापासून ही मागणी कंटिन्युअसली चालूच आहे. त्याचा जर का पुनरुल्लेख आपण बघितला तर मंडळ आयोगाची अंमलबजावणी करताना देखील बऱ्याच मराठा संघटनांनी 1993 मध्ये राज्य शासनाला तशा प्रकारची निवेदनं दिली होती की मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करावा, मराठा समाजाला आरक्षण द्यावं. आणि तेव्हापासून ती मागणी चालू आहे. परंतु अगदी अलीकडच्या काळामध्ये जर का आपण बघितलं आणि स्पेशली 2005-06 नंतर ह्या मागण्या थोड्याशा वाढताना आपल्याला दिसतात. आणि त्याचं उगमस्थान जर का आपण बघितलं तर ते बऱ्यापैकी मराठवाड्यामध्ये आहे. मग त्याच्यामध्ये विनायकराव मेटे असतील किंवा खेडेकर साहेब असतील तर यांच्याकडून या मागण्या मोठ्या प्रमाणात झाल्या. पुढे अगदी 2015-16चा कार्यकाळ बघितला आपण, औरंगाबादमध्ये या मागणीची आणि आंदोलनाची सुरुवात मराठा क्रांती मोर्चानं झाली. अच्छा. आणि पुढे मग ते लोन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलं. आणि आपण बघितलं की 58 अतिशय शिस्तप्रिय असे आणि जगाने दखल घ्यावी असे मोर्चे मराठा समाजानं काढले. तर हा उद्रेक आहे मराठा समाजाच्या भावनांचा की कोणीतरी स्टडी करा, राईट, कोणीतरी बघा. आणि मी तुम्हाला सांगतो की जस्टिस गायकवाड आयोगानं जो अहवाल दिला, मी देशभरातल्या सर्वच आयोगांच्या अहवालाचा अभ्यास केलेला आहे. म्हणजे अगदी अंबाशंकर आयोग असेल, गजेंद्र गडकर आयोग असेल, यू नेम इट अँड आय हॅव स्टडीड इट. म्हणजे काका काळेलकर कमिशन अहवाल असेल, मंडल कमिशन अहवाल असेल, आणि अगदी अलीकडच्या काळातले महाराष्ट्राशी निगडीत जे काही अहवाल असतील, खत्री कमिशनचा, बापट आयोगाचा, गायकवाड आयोगानं दिलेला अहवाल आणि आय रिआयटरेट हा आतापर्यंत घटनेनं घालून दिलेल्या आणि घटनेच्या अधीन राहून माननीय सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या अधीन राहून आतापर्यंत दिलेला सर्वात चांगला देशातला अहवाल आहे. ओके. आता तो अहवाल स्क्रॅप का झाला किंवा सुप्रीम कोर्टामध्ये तो टिकला का नाही, जर का एवढा चांगला अहवाल होता? आणि याच्या मागे देखील मला कुठेतरी राजकारण वाटतं. कारण यू विल बी सरप्राइज्ड की हा अहवाल पूर्णपणे सुप्रीम कोर्टासमोर मांडलाच नाही. अच्छा. म्हणजे 100% त्यांच्यासमोर गेलाच नाही. आणि मी हे तुम्हाला म्हणजे ऑन रेकॉर्ड सांगतोय, असं हायकोर्टामध्ये ॲफिडेव्हिट देखील आम्ही दिलेलं आहे. अच्छा. हां. कारण मग सत्तेचं बदल असेल किंवा काय असेल किंवा जी काही लिगल टीम ॲडवाईज करत असेल
आणि ज्या पद्धतीची मांडणी तिथे करायला पाहिजे होती हम्म. ती केली गेली नाही, आणि म्हणून हा आयोगाचा अहवाल त्या ठिकाणी टिकवण्यामध्ये सरकारला त्यावेळी तत्कालीन सरकारला अपयश आलेलं आहे. ओके. अशा पद्धतीनं मग मी जे तुम्हाला म्हणालो की न्यायपालिकेचा याच्यामध्ये दोष आहे. एकीकडे इंदिरा साहनीच्या खटल्यामध्ये निवाडा देताना सर्वोच्च न्यायालय म्हणालं की आयोगाचा अहवाल हा आमचे जे आर्टिकल 32 खाली अधिकार आहेत सर्वोच्च न्यायालयाचे त्याच्याशी समकक्ष असलेला अहवाल आहे, आणि त्याला असं साधारणपणे ब्रश असाइड करता येणार नाही. ओके. आणि असं असताना तुम्ही एवढा मोठा अहवाल याची खातरजमा न करता की संपूर्ण अहवाल तुमच्या समोर आहे का, आणि त्याच्या विरुद्ध जे काही स्टेटमेंट्स केलेली होती किंवा जे पुरावे म्हणून सादर केले होते 1996च्या एका प्रकाशित झालेल्या पुस्तकामध्ये असलेल्या गोष्टी रेफरन्स म्हणून वापरल्या गेल्या. हे फारच म्हणजे बाष्कळपणा झाला असं मी म्हणतो. व्हेरॅज गायकवाड आयोगाचा अहवाल जो होता तो 2017-18चा अहवाल होता. ती जी स्टडी होती त्याच्यामध्ये व्यापक प्रमाणामध्ये वेगवेगळ्या संस्थांकडून केलेले अहवाल होते. सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव त्याच्यामध्ये असताना त्याला अशा पद्धतीनं ब्रश असाइड करणं चुकीचं होतं. म्हणजे जो फडणवीस सरकार काळात जे आरक्षण मिळालं होतं मराठ्यांना ते गायकवाड अहवालावरच अवेलेबल. बरोबर. ओके. आणि नंतर ते पूर्ण अहवालच प्रेझेंट न केल्या गेल्यामुळे ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही पुढे. त्याच्यामध्ये एक दुसरी घटनात्मक पेच असा निर्माण झाला होता की एक घटना दुरुस्ती आलेली होती. अच्छा. केंद्र स्तरावरती एक वेगळा ओबीसी साठीचा आयोग घटनेनं त्या ठिकाणी आणलेला होता. ओके. आणि त्यामुळं राज्याचे अधिकार गेलेले आहेत असा एक प्रवाद जो की सुप्रीम कोर्टानं योग्य आहे असं मांडल्यामुळं देखील हे आरक्षण अहवाल, खरं तर अहवालाचा त्याशी संबंध नाही, पण आरक्षण टिकवण्यामध्ये सरकारला अपयश आलं. ओके. हेही महत्वाचं कारण आहे. आणि हे आरक्षण कधी गेलं होतं जे फडणवीस सरकारच्या काळात? साधारण 8-9 महिने ते टिकलं. ओके. आणि नंतर त्याला सुप्रीम कोर्टामध्ये स्टे आला होता, आणि ते फायनली 2021 मध्ये तो निवाडा पूर्ण हे झाला. आणि आता जो सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे जरांगे पाटील. तर जरांगे पाटलांची जी भूमिका आहे त्याच्यावरती बरेच लोक सोशल मीडियावरती प्रश्न उभे करतात, आणि त्या रिलेटेडच काही क्वेश्चन्स माझ्याकडे आहेत जे जनरली सोशल मीडियावर बरेच लोक विचारताना दिसतात. तर त्यापैकी एक प्रश्न हा होता की ओबीसी आंदोलन जे आता सुरू झालेलं आहे म्हणजे एक बाजूला, तर ते आता मराठा आंदोलनाचं किंवा जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं बाय प्रोडक्ट म्हणावं. ओबीसी आंदोलन जे सुरू झालेलं आहे असं तुम्ही म्हटलात, मला वाटतं तिथंच मूळ चूक आहे. अच्छा. ओबीसी आंदोलन जे राजकारण्यांनी सुरू केलेलं आहे असं मी त्याला म्हणेल. ओके. कारण ओबीसींनी जर का थोडासा जरी अभ्यास केला तर असं लक्षात येईल की ओबीसी आरक्षण आहे ते आरक्षण कसं टिकवायचे अशी पंचायत आता ओबीसी प्रवर्गासमोर येऊ शकते. त्याचं कारण असं आहे की जयश्री लक्ष्मण पाटील विरुद्ध महाराष्ट्र शासन हा मराठा आरक्षणाचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयानं काय सांगितलं, ज्या घटना दुरुस्तीनं राज्य शासनाचे अधिकार काढून घेतलेले आहेत त्या घटना दुरुस्तीनं ओबीसी आरक्षण पूर्णपणे गेलेलं आहे. अच्छा. मात्र आम्ही सुप्रीम कोर्ट आमच्या अधिकारांचा वापर करून सुप्रीम कोर्ट काही अधिकार प्रोटेक्ट करण्यासाठी किंवा त्यांना आवश्यक वाटेल त्या गोष्टींसाठी स्पेशल आदेश देऊ शकतो. त्या अधिकारांचा वापर करत त्यांनी ते टिकवून ठेवलं. आणि त्याला काय सांगितलं, कधीपर्यंत टिकवून ठेवणार, जोपर्यंत शासन ACBC आयडेंटिफाय करत नाही आणि त्याच्यामध्ये आरक्षण देत नाही तोपर्यंत. मग आता नवीन कायद्यानं काय झालं, मराठा आरक्षणाचा कायदा हा ACBC ऍक्ट म्हणून आला, म्हणजे आयडेंटिफिकेशन झालं ACBCचं, त्याच्यामध्ये मराठा समाजाचं इन्क्लुजन झालं. मग आता लिगल पेज असा आहे खरं पाहता, आणि हायकोर्टासमोर आत्ता जी सुनावणी चालू आहे त्यातलं जर का आपण मतितार्थ बघितला तर ह्याच मुद्द्यावरती तो निर्णय व्हायला पाहिजे. परंतु आतापर्यंत जे काही सबमिशन्स तिथं झालेले आहेत त्याच्यामध्ये ना तर याचिकाकर्त्यांनी आणि अजून तर बाकीच्यांचे समजा सबमिशन्स व्हायचेच आहे. एक फक्त सिनियर वकील आहेत गोपाल शंकर नारायण, त्यांनी फक्त सुरुवातीला इंट्रोडक्शन देताना या गोष्टीचा उल्लेख केला. बाकी कोणीही याच्यावरती म्हणणं मांडलेलं नाहीये की आज आरक्षण कुठलं बरोबर आहे, हाच निवाडा खरं तर होणं गरजेचं आहे. राईट. कारण हा घटनात्मक पेच आहे आणि त्याला सर्वोच्च न्यायालयानं ऑलरेडी त्यांच्या निवाड्यामध्ये अधोरेखित केलेलं आहे. त्यामुळे आता आपल्याला ती भूमिका न्यायपालिकेकडून बदलणं अपेक्षित नाही. आणि मग असं असताना मग एवढा उहापोह करण्यापेक्षा अगोदर हा
निर्णय देणं गरजेचं होतं. परंतु आतापर्यंत ते काही झालेलं दिसत नाही. आपण बघूयात पुढच्या याच्यामध्ये काय होतं आणि ऍक्च्युअल निवाड्यामध्ये माननीय उच्च न्यायालय याच्यामध्ये काय भूमिका घेतात. मग आता जर समजा ओबीसीचं आरक्षणच जर धोक्यात आहे असं जर आपण म्हटलं, तर मग जरांगे पाटलांची एक जी मागणी आहे की कुणबी सर्टिफिकेट देऊन ओबीसी मधून आरक्षण हवंय, मग याचा कसा मिळेल? तुमचं म्हणणं बरोबर आहे. जरांगे पाटलांची जी मागणी आहे की आम्ही कुणबीच आहोत, आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्या, ही मागणी रास्त आहे. कारण अल्टिमेटली काय तर ओबीसी नावाची कन्सेप्ट आता ऑब्सोल्यूट झालेली आहे आणि एसीबीसी हीच कन्सेप्ट अधोरेखित होईल. सर्व क्लासेसचा त्याच्यामध्ये अंतर्भाव त्या निकषांवरती त्याची तपासणी करून होईल असं अभिप्रेत आहे. आता जसं तुम्ही म्हणताय की ओबीसी आंदोलन हे जसं राजकीय पुरस्कृत आहे, तसंच आरोप जरांगे पाटलांवरही सोशल मीडियावर होतो की तेही राजकीय दृष्टिकोनातूनच ते आंदोलन पेटवतात. तर मग त्यावर तुमचं पर्सनल मत काय? हे बघा, अशा प्रकारचे आरोप राजकारण्यांनी करणं याच्यामध्ये नवीन काही नाही आहे. बरोबर. पण तुम्ही एकंदर जर का त्यांचा इतिहास बघितला तर जरांगे पाटील हा विषय खूप वर्षांपासून लावून धरतात. अगदी त्यांच्या जालना जिल्ह्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या रॅलीज काढल्या. हे आंदोलन सुरू होण्यापूर्वी देखील ते साधारण 100-125 गावांमध्ये वर्षभर फिरत होते, जनजागृती करत होते. आणि त्याच्यानंतर पण त्यांनी अगदी निकराची लढाई दिली असं आपण म्हणता येईल, कारण ज्या पद्धतीची उपोषणं त्यांनी केलेली आहेत. याच्यानंतर हे अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप होणं हे अगदी साहजिक आहे. पण मला वैयक्तिक असं वाटत नाही की याच्यामध्ये कुठलंही राजकीय, कारण मराठवाड्यातील मराठ्यांची अवस्था अशी आहे अतिशय वाईट आणि त्यांना आरक्षणाची गरज आहे. परंतु अडचण अशी होते की राजकारण सर्वच गोष्टी खऱ्या सर्वांनाच बोलू देत नाही. बरोबर. पण जरांगे पाटलांच्या बाबतीमध्ये मला वैयक्तिक असं वाटत नाही की ते कुठल्या यानं पुरस्कृत आहेत म्हणून किंवा कोणाची बाजू घेतात. मगाशी आपलं बोलताना ईडब्ल्यूएसचा पण विषय निघालाच होता. मग ईडब्ल्यूएस वर कोणीच का नाही बोलत आहे? डॉक्टर जयश्री लक्ष्मण पाटील विरुद्ध महाराष्ट्र सरकार हा मराठा आरक्षणाचा खटला जेव्हा 5 सदस्यीय खंडपीठापुढे सर्वोच्च न्यायालयामध्ये आर्ग्यू केला जात होता, तेव्हा मी आर्ग्युमेंट करत असताना माननीय न्यायालयाला असं सांगितलं की नोबडी इज ॲड्रेसिंग द एलिफंट इन द रूम. आणि घटनेचं प्राथमिक उद्दिष्ट हे जाती अंत असं आहे. ओके. आणि जाती अंताचीच ही लढाई आहे. त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून आपण आरक्षणावरती केंद्रित करत आहोत हे लक्ष. आणि याकरिता आता ईडब्ल्यूएस कायदा आलेला असताना ह्या अशा प्रकारचं ओबीसी आरक्षण कंटिन्यू ठेवणं हे कितपत योग्य आहे याचा सारासार विचार झाला पाहिजे. आणि तुम्ही तेव्हाचे न्यूजपेपर वगैरे बघा. जस्टिस अशोक भूषण यांनी माझ्या ह्या स्टेटमेंटला दुजोरा देत सांगितलं की तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, परंतु आता हे न्यायपालिकेने करायचं की पार्लमेंटने करायचं हा प्रश्न आहे आणि ते पुढे चालून होईल देखील, परंतु आज ते करता येण्यासारखं नाही असं त्यांनी सांगितलेलं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की भविष्य जे आहे याच्यातलं जर का राजकारण घालवायचं असेल, याच्यामध्ये सुस्पष्टता आणायची असेल, पारदर्शकता आणायची असेल, तर कुठेतरी ओबीसी आरक्षणापुरतं बोलायचं झालं तर ओबीसी आरक्षण हे इसेन्शियली इकॉनॉमिकली वीकर सेक्शनकडे जाईल, वाटचाल करेल आणि ते होणं योग्य आहे. कारण आता जी परिस्थिती आहे, काही आरक्षण हे जाती आधारित आहे ओबीसी आरक्षण, आणि सिमिलर त्याच तत्वांवरती ईडब्ल्यूएस आरक्षण हे फक्त आर्थिक निकषावरती आहे. ही अत्यंत चुकीची आणि डिस्पॅरिटी असलेली गोष्ट आहे. एक्झॅक्टली. त्यामुळे एकच राहिलं पाहिजे. आणि त्या अनुषंगानं जर का आत्ताचा कालखंड आपण बघितला 21व्या शतकामध्ये आफ्टर 7 लॉंग डिकेड्स ऑफ कॉन्स्टिट्युशनल इक्वालिटी जर का आपण बघितलं तर सर्व आरक्षण ओबीसी आरक्षण हे ईडब्ल्यूएसच्याच धर्तीवरती होणं देखील जास्त योग्य आहे. ओके. आणि आता हे सगळं चाललंय, समजा आरक्षणा रिलेटेड कोणी जातीय बेस म्हणत असेल, कोणी इकॉनॉमिक बेस म्हणत असेल, आरक्षणाचा समजा देशाच्या प्रगतीत खरंच काही हेल्प होते का? डेफिनेटली. म्हणजे आरक्षणाची मदत होते का तर होतेच. आरक्षण द्यायला पाहिजे का तर दिलंच पाहिजे. पुढची काही दशकं अजून आरक्षण चालू ठेवावं लागेल का तर ठेवावं लागेल. त्याचं कारण असं आहे की इनइक्वालिटी, इव्हन आरक्षणाच्या वाटपामध्ये देखील इनइक्वालिटी आहे. आज आपण बघतो की ओबीसी आरक्षणामध्ये एवढ्या जाती आहेत, त्यातल्या काही जातींना त्याचा लाभ मिळताना दिसतो. सर्व जातींची प्रगती झाली का, त्यांना आरक्षणाची गरज आहे का, याची शहानिशा, याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. बरोबर. आणि मला वाटतं की आपण जसं 2047 कडे वाटचाल करतो आहोत आपल्या स्वातंत्र्याच्या 100कडं, तर आपण कुठंतरी देश म्हणून, मग त्याच्यामध्ये न्यायपालिका देखील आली,
पार्लमेंट देखील आली. आपण कुठेतरी असं उद्दिष्ट ठेवून चाललं पाहिजे की आपल्याला जाती आधारित आरक्षणाचा अंत स्वातंत्र्याची 100 वर्ष गाठीपर्यंत करता यावा, याच्यासाठी आत्तापासूनच आपण प्लॅनिंग केलं पाहिजे. राईट. आणि ह्या आता ओव्हरऑल सगळ्या याचा शेवट काय? सगळ्या याचा शेवट आता न्यायपालिकेमध्ये जर का व्यवस्थित मांडणी झाली आणि न्यायपालिकेनं याच्यावरती जर का काही ड्रास्टिक असे आदेश दिले तरच न्याय होऊ शकतो. अन्यथा हे राजकारणाचा भाग आहे आणि ते तसंच चालू राहील असं मला वाटतं. कारण आज ते होतंय, म्हणजे खास करून सोशल मीडिया आजकाल सगळ्यांच्याच आयुष्यावर खूप मोठा परिणाम करत असतो. आणि ज्यावेळेस सोशल मीडियावर गेलो तर हा जर मुद्दा बघितला आपण, तर कुठे ना कुठे समजा एका समाजाप्रती एक पोस्ट असते, त्याच्या खालचा कमेंट बॉक्स जर ओपन केला तर खूप जास्त हेटेड दिसतं आत्ता. आणि मग कुठेतरी प्रश्न पडतो की आपण डिवाइड व्हायला लागलोय का, आपण विभागले जायला लागलोय. मला आपल्या माध्यमातून एक सर्व जाती समुदायातील लोकांना असं सांगावं वाटेल की हे जे सोशल मीडिया वीर आहेत हे कोणी अभ्यासक नसतात. बरोबर. एखादी कोणाची तरी कुठली तरी पोस्ट बघायची आणि मग तो कुठल्या जातीचा, मग आपल्या जातीचं काय, अशी समीकरणं बघत काहीतरी हेट्रेडच्या पोस्ट टाकायच्या, हे अत्यंत चुकीचं आहे. करेक्ट. मग ते कोणीही टाकत असेल तर. बरोबर. आणि खरं तर इथं आंबेडकरांच्या मूळ विचारांना मूठमाती दिल्याचं आपल्याला दिसतं की जाती अंताची लढाई हाच खरा कॉन्स्टिट्यूशनचा आत्मा आहे. बरोबर. आणि तो अचीव करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे आणि अशा प्रकारच्या कुठल्याही सोशल मीडियाच्या आणि पॉलिटिकल अशा प्रोपोगंडाला आपण बळी पडलं नाही पाहिजे. आणि सर्वांनी एकोप्यानं राहून सामाजिक सौहार्द कसा टिकेल आणि याच्यातून न्याय्य मार्ग कसा निघेल याच्यामध्ये सर्वांनी कॉन्ट्रीब्यूट करून प्रत्येकानं आपापलं काम केलं पाहिजे असं मला वाटतं. राईट. सो थँक्यू सो मच सर, तुम्ही या पॉडकास्टमध्ये आलात. तुम्ही तुमचं जे काही म्हणणं होतं, तुमचा जो काही अभ्यास होता तो मांडला. सो थँक्यू सो मच. थँक्यू.